काय नाव? माझं नाव राजू चव्हाण, गाव? दामणगाव. दामणगाव. हो. तालुका बदनापूर, हा, जिल्हा जिल्हा जालना. जालना. बरं. आपला तुम्ही याला हिराडोर कधी मारलं होतं याला? हिराडोरा याला 22 तारखेला फवारणी केली होती. आज 27 तारखेला आहे. 22 म्हणजे पोळ्या हो, दिवशी पोळ्याच्या शुक्रवारी. दिवशी, आणि पोळ्याच्या आज 27 तारीख आहे. तारीख. आज गणपती बसवले. हो हो हा? हो. तर 5 ते 6 5 हा, दिवस 5 झाले. दिवस झाले. तर 5 दिवसामध्ये तुम्हाला फरक काय झाला? याच्यामध्ये फरक कसं झालं, याच्यामध्ये पात्याची संख्या जास्त वाढली आणि ड्रॉपिंग पण होत नाहीये आणि झाडामध्ये चांगली काळोखी दिसून येते हिराडोरा फवारण्यामुळे. हिराडोराचे रिझल्ट पण चांगले आहेत. ही जी नवती मारली हो हो. 4 ते 5 दिवसात आणि हे नवती ते पाती दिसू आपल्याला बारीक बारीक हा, बारीक संख्या. म्हणजे कवड्या शेंड्यावर हो, बी हो. पाते मारले ना 5 दिवसात. हो आणखी त्याचं आणखी कार्य चालू आहे समजा. काय नाही चालू आहे, चालू आहे. आणि ड्रॉपिंग पातेगळची संख्या नाही, पण नाही. दाखवा इथं खाली. पातेगळाची जी हे होती ना साहेब, ती पुढंच नाही. थांबलेली आहे पूर्ण सध्या. आहे ना हो, हो. पातेगळ दिसतच नाही ना. नाही नाही. तर बऱ्यापैकी आणि हो, तुम्ही याचं बऱ्यापैकी प्रमाण या 60 ग्रॅम मध्ये समजा 8 आठ पंप केलेले पंप आहे. केलते. हो, हो. तुम्हाला चांगला रिझल्ट आला हो, आहे चांगला result. काळू खिपी टिकून आहे. हो हो. आणि तुम्ही आणखी एक फवारायचा घेणार आहात हो, इकडे. घेणार आहे. म्हणजे एक अनुभव असा आहे की 2 फवारे घेतल्यावर याचं एकरी 2, 3, 4 क्विंटल उत्तरा वाढतो. जे वाढतो, आपल्या दरवर्षी शेतकरी वापरते त्यांचा अनुभव समजा असं म्हणताय ना. बरोबर ठीक बरोबर. आहे. तुम्ही समाधानी आहे? हो, समाधानी आहे. बाकी शेतकऱ्याला काय सांगसान तुम्ही? बाकी शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही एराडोरा फवारावं. त्यांना चांगली काळोखी येते, पाते गळ होत नाही, पात्याची संख्या पण वाढते, फुटवे पण वाढते. आणि तुमचं म्हणणं आहे बोंडाची हा, साईज बोंडाची पोट्याची संख्या पण- असल्यामुळे जे हो, हो. आपले पहिले बोंड आहे ते साईज मध्ये वाढलेली. हो हो, वाढलेली वाढलेली. धन्यवाद. धन्यवाद.